नमस्कार मित्रांनो, कसं काय मग बरे का? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टोमॅटोच्या तारकाठी चालू आहे मित्रांनो. हात घातलेत आपण तार वाढण्यासाठी, कारण हाताला कासती त्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही तारकाठी कशी करतो ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही कसं करतात ते पण सांगा आम्हाला. तर मित्रांनो, ह्याच्यात दोन नमुने असतात, एक ही आणि एक डबल सिंगल काठीचं असते. ते पण तुम्हाला सांगतो कसं हातरी देते. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण ही तारकाठी आहे का नाही, तर ही आपण सिंगल लावलेली आहे. हे बघू शकता, तुम्हाला इथं दिसतंय. आणि ही तार जी आलेली ती आपण इकडं खाली गजाला बांधलेली, म्हणजे पहिलीच कैची आहे म्हणायचं ही आणि ही. आणि मित्रांनो, काही जण काय करतात की आता तिथं समोर तुम्हाला दिसते अशी कैची आपण टाकलेली, तर ती काय करतात काही जण, ही जी तार आहे आपली वरली, तर ही तार आहे का नाही, ही दोन तारा ओढतात आणि ही सिंगल फक्त खाली बेडमध्ये आपल्या राहून घेते. तर येळू आहे का नाही ही, तर ही येळू खाली बेडमध्ये जर रावला तर सिंगल सरळमध्ये उभा करतात आणि इकडून एक तार लावतात, तिकडून एक तार लावतात. त्याचा पण फायदा होतो आहे मित्रांनो, कारण त्याचं काय होतं आहे फायदा ते तुम्हाला सांगतो. तरी आपण नंतर टोमॅटो बांधता वेळेस काय होतं आहे की ही एक जर तार असेल तर सगळं जी जुटा येतो आहे ह्या सगळ्या झाडांच्या फांद्यांचा, तर तो एका जागेवर येतो. त्यासाठी थोडी दाटण होती आहे. आणि जर दोन तारा लावल्या, दोन लाईन म्हणजे ताराच्या वरून अशा, ही एक आणि अजून एक अशी, म्हणजे सिंगल येळू राहून दोन्ही साईडने एक एक येळू रावायचं बिना कैचीचं. तर त्यानं काय होतं आहे की निम्मी बाजू इकडल्या ताराला राहते, निम्मी बाजू इकडल्या ताराला राहते. त्याचा फायदा होतो आहे की आपली जी टोमॅटोची फांद्याची जी संख्या का नाही ती जास्त असते आणि मग त्याच्यामुळं दाटण होत नाही. दोन जर लाईन म्हणजे ताराच्या जर लावल्या तर एका बेडवर. तर मित्रांनो, आपल्याकडं काय थोडं म्हणजे थोडं टंचाई असल्यामुळं समजा तार किंवा काठीची, तर त्याच्यामुळं आपण सिंगलच लावलं होतं गेल्या वेळेस, पण ह्या पण वेळेस सिंगलच लावतो आहे. कदाचित आपण भविष्यामध्ये आपण डबल लाईनचं पण काढू आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, सांगायचं झालं तर बघा, टोमॅटो पण लागलेत आणि विशेष म्हणजे ही कैचीला आडा कसा घेतात हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघू शकताय, तर इथं आता ही आपली बुडातून तार आलेली, हे बघू शकताय ही तार. तर ही तार आधीगर इथं बघू शकताय आपण घेतलेली, त्या दोन्हीच्या मधून हे बघू शकताय, मधून इकडून घेतलेली अशी आधीगर, पुन्हा ह्याला असा येडा हाणायचा आणि पुन्हा ह्याला इकडून असा येडा हाणायचा आणि ही तार डबल सरळ पुढल्या कैचीला गेलेली तार तुम्हाला दिसते तिकडे बघू शकताय ही तार. तर त्याच्यामुळं हे अशा पद्धतीचा तुम्ही पण आडा घ्या. हे बघू शकताय आडा, अशा पद्धतीचा आडा आपण कैचीला घेतलेला आहे बघू शकताय. आणि कैची आधीगर अशा बांधून घेतलेल्या आहेत आपल्या बायडिंग तारानं. तर अशा पद्धतीनं आमचं स्ट्रक्चर उभा करायला चालू मित्रांनो. तर आता 2 दिवसामध्ये आपल्याला लगेच ह्याला दोरून घ्यायचं, म्हणजे बांधून घ्यायचं जेवढे काय फटे असतील ती. तर फटे बांधता वेळेस मित्रांनो, आता ह्या शेंड्यामध्ये इथं दोरी लावायची आपल्याला, जेणेकरून ही जास्त असं उचललं जाईल. आणि जर इथं वरली लावली का तर ही फुल आहे का नाही, ही बंचेस ही तुटून जातं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे थोडं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळं जिथं जाम फांदे आहेत तिथंच आपल्याला दोरी लावायची, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं टोमॅटोचं ही झाड आहे. तर अशा पद्धतीनं ह्याला आता प्रत्येक ह्याला 4-4 दोऱ्या, 3-3 दोऱ्या, 2-2 दोऱ्या अशा लागणार आहेत. जास्त काही लागणार नाहीत सध्या स्थितीला, तर नंतर आपल्याला जास्त लागणार आहेत, कारण नंतर आपला फुटवा जास्त होणार आहे अजून वरचीवर आणि हाईट 5 फुटापर्यंत टोमॅटोची आपली जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपली लाईन एकदम व्यवस्थित आहेत का सांगा, थोड्याफार वाकड्या आहेत बरं का मध्ये, परंतु आपण ही ताराची जी लाईन आहे का ही सरळ करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण काहीच्या पुन्हा इकडे तिकडं पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं. तर आपला प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन आहे का, तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान. आपल्या भावाला असाच सपोर्ट राहू द्या आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा. धन्यवाद.